महापालिका मतदान केंद्रावरती बोटावरती शाईऐवजी मार्कर लावला जात आहे, पण हा मार्कर पुसला जात असल्याच्या घटना या समोर आलेल्या आहेत। बोटावरती मार्कर वापरताना नखावरील शाई ही पुसली जाते। मुंबई महापालिका आयुक्तांकडून असं मान्य देखील करण्यात आलेलं आहे। शाईऐवजी मार्करचं किट हे राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिलं गेलं आणि असं असल्याचं महापालिका प्रशासनाकडून देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। हा मार्कर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वापरला जात असल्याची निवडणूक आयोगानं माहिती दिलेली आहे। त्यामुळे शाईऐवजी प्रत्येक मतदान केंद्रावरती मार्करच्या सहाय्याने ही खूण केली जाते। शाईऐवजी मार्करचं किट हे राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे, परंतु ही शाई बोटावरची ही शाई पुसली जात आहे अशा देखील घटना समोर आलेल्या आहेत आणि या संबंधी मुंबई महापालिका आयुक्तांकडून तशी खात्री देखील पटवून देण्यात आलेली आहे। त्यांनी मान्य देखील केलेलं आहे की नखावरील शाई ही पुसली जात आहे, त्यामुळे बोटांवरती आता मार्कर वापरताना या घटना समोर येत आहेत। मार्कर पुसला जात असल्याच्या घटना या समोर आलेल्या आहेत। मुंबई महापालिका आयुक्तांकडून तसं मान्य देखील करण्यात आलेलं आहे। शाईऐवजी मार्करचं किट हे राज्य निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून दिलं गेलं असल्याचं महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। हा मार्कर खरं तर 2012 पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वापरला जातो आणि निवडणूक आयोगानं त्या संबंधीची माहिती देखील आपल्याला दिलेली आहे। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, नेमकं हे काय घडतं आहे? कारण मार्करची शाई लावली जाते आहे, परंतु ती पुसल्याच्या घटना देखील समोर आलेल्या आहेत। प्रशासनाकडून काय सांगण्यात आलंय? आपण जर पाहिलं तर या काही निवडणुकीमध्ये जी ती थेट शाई बोटांवर लावली जायची, पण आताच्या महापालिकेच्या निवडणुकीवर ज्यावेळेस मतदान करायला मतदार पोहोचतो त्यावेळेस मार्करचा वापर केला जातोय, पण हा मार्कर थिनर किंवा इतर केमिकल ऑक्साईड वापरल्याने ती शाई पुसली जात असल्याच्या घटना ज्या त्या समोर येऊ लागले, तसे संशय जे ते व्यक्त केलेले। या संदर्भात आपण माझ्याकडून थेट महापालिका आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्याकडून सांगण्यात आलं की बोटावर असलेली शाई जी त्याच्यातली नखावरची शाई पुसली जाते, पण जी आपल्या स्किनवर शाई आहे ती पुसली जात नाहीये। तर महापालिकेच्या म्हणण्यानंतर ज्या राज्य निवडणूक आयोगाने अशी भूमिका मांडलेली की या आधी 2012च्या निवडणुकीपासून जे ते आपण महापालिकेच्या निवडणुकीत मार्करचा वापर जो आहे तो करत आहोत, त्यामुळे एकीकडे शाई पुसली जाते का असा संशय निर्माण झाला असताना दुसरीकडे आता महापालिका प्रशासनाकडून आणि राज्य निवडणूक आयोगाकडून सुद्धा जे ती भूमिका समोर आलेली आहे। त्याच्यात महत्वाचं म्हणजे की एक ज्या ठिकाणी टीका होत आहे की शाई पुसली जाते, तर त्याच्यावर उत्तर म्हणून राज्य निवडणूक आयोग म्हणते की हे मार्कर आता नाही तर 2012 पासून जे ते वापरले जात आहेत। तर मुंबई महापालिका आयुक्तांचं म्हणणं आहे की शाई पुसली जाते, पण ती फक्त नखावरची शाई पुसली जाते, आपल्या स्किनवरची शाई जी आहे ती कुठल्याही अनुषंगाने पुसली जात नाहीये। बरं, धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी। तर युवासेना सचिव साईनाथ दुर्गे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। साईनाथजी, खरं तर तुम्ही हा आरोप केलेला होता की बोटावरती मार्करच्या माध्यमातून जी शाई लावली जाते ती पुसली जाते, आपला नेमका आरोप काय आहे? आरोप काय करायचा? मी स्वतः मतदान करून आलो सकाळी आणि ती मतदान करून आल्यानंतर हात धुतला साबणाने सहज, तर ती शाई पूर्णपणे पुसली जाते। म्हणजे नखावरची तर शाई पुसली जाते आणि जी आपल्या स्किनवरती असते ती पुसली जाते। मला तो मार्कर पेन त्यांनी वापरलाय आणि मी दाखवलंय, मी फोटो सुद्धा। परंतु साईनाथजी, महापालिका आयुक्तांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की जी स्किनवरची शाई आहे ती पुसली जात नाहीये, फक्त नखांवरची शाई पुसली जाते। अहो, पण आता मी माझा स्वतःचा फोटो तुम्हाला दाखवला ना, मी सोशल मीडियावर तो फोटो पोस्ट केलाय, स्वतः मी केस स्टडी म्हणून दाखवलेला आहे। आता अजून काय त्याचा पुरावा दाखवायचा आहे? म्हणून फक्त मी आमच्या सगळ्या शिवशक्तीच्या कार्यकर्त्यांना आणि जे पोलिंग एजंट्स आहेत आतमध्ये, सगळे जे आमचे गटप्रमुख आहेत, जे शिवसैनिक आहेत, त्यांना सतर्क राहण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे। कारण अशा पद्धतीने हा सगळा कारभार चालू आहे। तुम्ही पाहिलं की एक तर व्हीव्हीपॅट नाहीये, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी या बूथचे जे मतदार आहेत त्या दुसरीकडे मतदान केंद्रासाठी त्यांनी स्थलांतरित केलेले आहेत आणि आता हे शाईचं सगळं कारभार म्हणून, आणि मी स्वतः दाखवलं ना। ठीक आहे, धन्यवाद साईनाथजी, आपण आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।